नमस्कार. आज आपण एका नवीन योगिक क्रियेबरोबर आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे ध्यान म्हणजेच मेडिटेशन. महर्षी पतंजलींच्या अष्टांग योगातील हे 7वं अंग आहे आणि जे अगणित शारीरिक आणि मानसिक फायदे देतं. आजकालच्या काळामध्ये ध्यान ही एक उतारवयात करण्यासारखी गोष्ट आहे असं समजलं जातं. पण ध्यानाचे फायदे बघता ध्यान हे अगदी किशोर वयापासून सर्व लोक करू शकतात. शरीरातील क्रियाप्रक्रिया संतुलित करण्यापासून झोप शांत लागेपर्यंत ध्यान उपयोगी पडतं. तसंच मनातील भीती चिंता कमी करून आनंदी राहण्याची वृत्ती वाढवण्यासाठी पण ध्यानाचा उपयोग केला जातो. तर अशी ही जी आपली पॉवरफुल योगिक क्रिया आहे ती आपण आज करणार आहोत. एक खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ध्यान करण्याचा आपण आज प्रयत्न करूया. ह्याच्यासाठी एकतर आपल्याला सतरंजी घ्यायची आहे किंवा मॅट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती साधी मांडी घालून तुम्ही बसला तरी चालेल. भिंतीचा आधार घेतला तरी चालेल. चष्मा काढायचा आहे. अंधुक प्रकाश असू दे, खूप जास्त लाईट नको. मांडी घालायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही उशा घेऊन तुमची कम्फर्टेबल स्थिती करू शकता. पाठीचा कणा सरळ करायचा आहे, न ताणता त्याला कम्फर्टेबली स्ट्रेट ठेवायचा. आपल्या दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे, म्हणजे आपला अंगठा आणि तर्जनी याची टोकं एकमेकांना हलकी लावायची आहेत आणि ते हात आपल्याला मांडीवर ठेवायचे आहेत. ही स्थिती घेतल्यानंतर आता आपलं लक्ष बंद डोळ्यांनीच लांबच्या आवाजांकडे घेऊन जायचं आहे. जे काही आवाज तुम्हाला ऐकू येतात लांबून, ते आवाज आपल्या डाव्या आणि उजव्या दोन्ही कानांवरती पडतात आणि ते फक्त ग्रहण होत आहेत, शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत आहेत. त्याच्यावरती कोणताही विचार आपल्याला करायचा नाही आहे. हळुवारपणे लक्ष जवळच्या आवाजांकडे घेऊन यायचं आहे. अशाच पद्धतीने डावा आणि उजवा कान वापरून आपल्याला हे आवाज पुन्हा एकदा शरीरामध्ये आतमध्ये जात आहेत आणि ज्याच्यावरती आपली कोणतीही रिॲक्शन नाही आहे, कोणतेही विचार नाही आहेत, अशी स्थिती आपल्याला आणायची आहे. हळुवारपणे आपलं लक्ष मॅट आणि शरीर यांचा स्पर्श होत असेल त्या ठिकाणी घेऊन येऊ. आता पायांपासून वरती लक्ष देत आपल्याला कमरेपर्यंत यायचं आहे. कमरेपासून संपूर्ण पाठ आपल्याला जाणीवपूर्वक बघायची आहे. दोन्ही हात खांद्यापासून बोटांपर्यंत, पुढून पोट आणि छाती, आणि आता संपूर्ण डोक्याचा भाग, डोक्याच्या थोडंसं आतमध्ये जायचं. कोणतेही मसल्स, कोणताही पार्ट ताणलेला असेल तर त्याला थोडंसं रिलॅक्स करायचा. चेहऱ्याकडे येत चेहऱ्यावरती प्रसन्न मुद्रा ठेवायची आहे आणि आपलं संपूर्ण शरीर आपल्याला एकदा बघून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष आपल्या श्वासांवरती येऊ दे. आपल्या श्वासांबरोबर आपल्या शरीराची हालचाल होत असणार आहे, पोटाची किंवा छातीची. ती हालचाल आपल्याला बघायची आहे. स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण याच्याकडे लक्ष द्यायचे. हळूहळू आपलं लक्ष नाकपुड्यांमध्ये येऊ दे. नाकपुड्यांच्या आतल्या त्वचेवरती श्वास घेताना थंड हवा जाणवत असेल आणि श्वास सोडताना गरम हवा. या हवेचं जे घर्षण होत आहे त्या घर्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष नाकपुड्यांमध्ये राहू दे
आपल्या श्वासामध्ये राहू दे. पुढे पुढे जात आपल्याला आपल्या मनामध्ये आता डोकावायचं आहे. मनामध्ये विचार येत असतील, जात असतील, त्या विचारांकडे थोडं लक्ष द्यायचं. त्या विचारांवरती पुनर्विचार न करता त्यांचं येणं आणि क्षणामध्ये भंग होणं, त्याच्यानंतर दुसरा विचार येणं, त्याच्यानंतर तिसरा विचार येणं, मग चौथा विचार येणं, ही जी शृंखला बनती आहे आतमध्ये विचारांची, ती शृंखला आपल्याला एक तिराहित व्यक्ती म्हणून थोड्या वेळासाठी बघायची आहे. जसं तलावामध्ये पाण्याच्या लहरी येतात, वलय येतात, तसंच आपल्यामध्ये विचारांच्या वलयी सतत बनत असतात. ही जी वलयं आहेत ती बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या डोक्यांमध्ये विचारांचं जे घर बनलेलं आहे, एक मोठं विश्व बनलेलं आहे, ते आपण बघूया. हे बघताना आता यातले येणारे विचार खरंच आपल्या गरजेचे आहेत का? ते सकारात्मक आहेत का? त्यातले किती विचार हे निरर्थक आहेत? हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा आपल्या विचारांमध्ये जा आणि त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. डोक्यामध्ये जे विचारांचं घर बनलेलं आहे ते आज आपल्याला स्वच्छ करायचं आहे. या घरामध्ये डोकावून बघताना आपल्याला असं दिसेल की आपण उगाचच मनात ठेवलेले हेवे देवे असतात, रुसवे फुगवे असतात, अहंकार, मत्सर, राग, भीती असते, संकुचितपणा, नाराजी, दुःख, वेदना, हे सगळं जे मनामध्ये घर करून बसलेलं आहे ते सगळं आपण आज बाहेर काढूया. मनाला आणि शरीराला ज्याची गरज नाही ते आपल्याला आज स्वच्छ करायचं आहे. थोडंसं अंतर्मुख झालं की लक्षात येईल की हे सगळ्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या निरर्थक आहेत आणि त्याची आपल्याला अर्थार्थी अजिबात गरज नाही आहे. तर हे सर्व आपण बाहेर काढूया आणि आपलं घर स्वच्छ करूया. आता या घराला चांगल्या गोष्टींनी, चांगल्या विचारांनी सजवण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये प्रेम असेल, क्षमा, शांती, आत्मविश्वास, मैत्री, धैर्य, जिव्हाळा यांचे वास्तव्य असेल. कारण या विचारांचं विश्लेषण करताना आपल्या एक लक्षात आलं की आपण हे विचारांचं घर खूपच अस्तव्यस्त करून टाकलं होतं, गबाळं करून टाकलं होतं, त्याची पडझडी झाली होती. पण आता नको ते सर्व काही बाहेर काढल्यामुळं ते घर आता शांत, आनंदी आणि स्थिर झालेलं आहे. ते स्वच्छ असलेलं घर आपल्याला बघायचं आहे. त्याची शांतता आणि स्थिरता आपल्याला अनुभवायची आहे. मनात आणि शरीरात आलेला हलकेपणा, स्थिरता यांना आपण पुन्हा एकदा बघूया. आपल्या शरीरात आणि त्यामध्ये स्थिरावलेल्या श्वासात या. शरीर मनाचा समतोल साध्य झाला असेल त्याची जाणीव करून घ्या. हळूवार हातांचे घर्षण करा आणि हात चेहऱ्यावर ठेवत तो आनंद, ती शांती
ती स्थिरता द्विगुणित होऊन परत आपल्याला मिळत आहे याची जाणीव करा आणि हातामध्येच अलगद डोळे उघडा. ओम शांती शांती शांती. हे ध्यान आवडलं असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. कमेंट करून पोचपावती द्यायला विसरू नका. असेच आरोग्यमय व्हा आणि योगमय व्हा. खूप खूप धन्यवाद.